त्याच्यानंतर आपण जाणून घेऊयात की तुम्ही तुमच्या स्किन टोन नुसार सीसी क्रीमचा जो शेड आहे तो कशा पद्धतीने निवडू शकता. आणि मी हे बोलत आहे लॅक्मे सीसी क्रीम बद्दल. सो आपण शेड जाणून घेऊयात. सगळ्यात सुरुवातीचा पहिला जो शेड आहे तो आहे बीच. हा जो शेड आहे तो फेअर ते लाईट स्किन टोन साठी एकदम परफेक्ट आहे. जर तुम्ही खूप जास्त गोऱ्या असाल किंवा थोड्याशा गोऱ्या असाल तर हा जो शेड आहे तो तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. दुसरा जो शेड आहे तो आहे हनी. व्हिटिश किंवा गव्हाळ स्किन टोनच्या जर तुम्ही असाल म्हणजेच काय तर खूप जास्त गोऱ्याही नाही आणि खूप जास्त सावळ्याही नाही, तर हा जो शेड आहे तो तुमच्या स्किन टोन वरती एकदम छान व्यवस्थितपणे सूट होणार आहे. जास्त करून भारतीय स्किन टोन वरती हा जो शेड आहे तो सूट होतो. तर तुम्ही जास्त गव्हाळ स्किन टोनच्या असाल तर हनी हा शेड तुमच्यासाठी परफेक्ट जाणार आहे. तिसऱ्या नंबरचा शेड आहे ब्रॉन्झ. मीडियम ते डस्की स्किन टोन साठी हा एकदम परफेक्ट आहे. तुम्ही खूप छान सावळ्या रंगाचा असाल तर हा जो कलर आहे किंवा हा जो शेड आहे तो तुमच्या स्किन वरती एकदम परफेक्टली मॅच होणार आहे. सो हा तिसरा शेड होता. त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा शेड आहे आल्मंड. खूप जास्त डीप स्किन टोन साठी हा शेड जो आहे तो बनलेला आहे. तुम्ही सावळ्यापेक्षाही थोड्याशा अजून छान डीप रंगाच्या असाल तर हा जो शेड आहे तो तुमच्या स्किन वरती परफेक्ट जाणार आहे. सो हा चौथा शेड होता. लॅक्मे सीसी क्रीम मध्ये मुख्यतः 4 शेड आहेत जे की मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला काय करायचंय यापैकी मी तुम्हाला जसं एक्सप्लेन केलं त्यानुसार तुमची स्किन टोन निवडायची आहे. कशा पद्धतीने तुमची स्किन टोन आहे ती तुम्हाला निवडायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला शेड घ्यायचा आहे विकत. आणि शेड घेताना तुम्हाला तुमच्या हाताच्या समोरच्या बाजूला इथे